अस्सलामुअलैकुम दोस्तों। आज इम्तियाज जलील साहब ने इंडिया आघाड़ी में आने के बारे में क्या कहा सुनेंगे वालों, और पूरा वीडियो देखना। बातमी एमआयएम संदर्भातली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होणार का यावरून चर्चा सुरू असतानाच एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी इंडिया आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे। आम्हाला किती जागा देणार हे स्पष्ट करा असं सुद्धा जलील यांनी म्हटलंय। तर काँग्रेस नेत्यांनीही हायकमांडशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे। सही बात आहे ना, मी स्पष्टपणे सांगतो, AIMIM ची इच्छा आहे इंडिया अलायन्स सोबत जाण्याची, आणि हे संधी आम्ही तुम्हाला देत आहे। सगळे निर्णय महाराष्ट्राच्या संदर्भात जे आहे ते असदुद्दीन अवैसी साहेबांनी माझ्यावर सोडलेले आहे। आपण एका बैठकामध्ये हे निश्चय करू। समाजाची जाण असलेले लोक येत असतील तर त्यांचं नक्की हायकमांड बरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल। आणि त्यांनी जे इंडिया आघाडीमध्ये येण्याच्या संदर्भात जी चर्चा केली, इंडियाच्या आघाडीचे घटक पक्ष जे आहेत, सोबत आहेत, अलायन्स पार्टनर आहेत, त्याबरोबरच चर्चा करून पुढचा निर्णय करू। तो दोस्तों, वीडियो कैसी लगी कमेंट में ज़रूर बताना, और इम्तियाज जलील साहब ने क्या सही कहा या गलत कहा उसके बारे में भी राय देना अपनी अपनी। तो अस्सलाम वालेकुम।